ठीक आहे ठीक आहे, मी करतो. बाबा असे एकटे बसले आहात? अरे काय नाही, झोपच येत नाहीये. ते म्हणतात ना म्हातारपणी झोप कमी होते, तसंच असेल काहीसं. पण तुम्ही तर अजून यंग आहात. हा, काय झालंय? अरे खरंच काही नाही. अरे माझ्याशी खोटं बोलणार? बस इकडे वर बस. असं काय बघताय? जसं बाबांना मुलांच्या मनातलं कळतं तसं मुलांना सुद्धा बाबांच्या मनातलं कळतं. कसली काळजी वाटतेय? काही नाही, आता तू आहेस ना तर सगळं ठीक होईल. ठीक होईल म्हणजे काय झालंय? काही नाही रे, अशी मनाची ना विचित्र घालमेल होते, काळजी वाटत राहते. काहीतरी काहीतरी विपरीत होणार आहे असं, अशी भीती वाटत राहते. पण असं का वाटतंय? काय झालंय? नाही अजून तरी काही नाही. ए, आपल्या युवराजने बऱ्याच दिवसात काही गोंधळ घातलेला नाही आणि त्याचा एकंदरीत स्वभाव बघता ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशी भीती वाटते मनात. मला नीट कळलं नाही. म्हणजे? ते म्हणजे एवढे दिवस मला आपलं वाटत होतं की युवराज एकदा कामाला लागला की माझी सगळी काळजी मिटेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पण आता तो इतकं छान काम करतोय हे बघून विश्वास बसत नाहीये माझा. मला मला खरं खरं सांग केदार, युवराज ऑफिसमध्ये सगळं काम अगदी जबाबदारीने करतो ना? म्हणजे हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं ताई सांगू शकेल ना? अरे पण तू सुद्धा असतोस ना त्याच्यासोबत, एकत्रच काम करता ना दोघं. हां, सांग तुला तुला काय वाटतं? शिकतोय हळूहळू. हो ना. नाही असं असेल तर काय उत्तमच आहे. अरे पण खरं सांगू का, एक खतखत जाता जात नाही आहे मनात. माझ्याकडे आज सगळं काही आहे, पैसा आहे, नाव आहे, एक चांगलं कुटुंब आहे. पण युवराजच्या बाबतीमध्ये एक बाप म्हणून मी कमीच पडलो आहे. त्याच्यातून चांगला माणूस घडवू शकलो नाही, ही खंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मनात राहणार माझ्या. नाही पण तुम्ही तुमच्याकडून त्याला अगदी व्यवस्थित संस्कार दिले. म्हणजे कोणताही बाप आपल्या मुलाला वाईट गोष्टी शिकवत नाही ना. आता एका वयानंतर प्रत्येक जण घराबाहेर पडतोच ना. मग वाईट गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी कितपत घ्यायच्या हे त्यांनी तसं ठरवावं. लहान मुलांची जबाबदारी कुटुंब घेऊ शकतं, पण युवराज आता मोठा झालाय ना, आणि त्याच्या वागण्याचा दोष तुम्ही स्वतःला देऊ नका. त्याने त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी आता. सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. नाही नाही, अरे जे काय बोललास ते मोठा भाऊ म्हणून बोललास केदार. एक बाप म्हणून आज एक गोष्ट मागू तुझ्याकडे, देशील? बोला ना बाबा. काय आहे, आपल्याकडे प्रत्येक घरातल्या मोठ्या मुलाला खूप मान असतो. हा, कारण बापानंतर त्याची जागा हा मोठा मुलगाच घेत असतो. त्यामुळे बापाचे सगळे हक्क, त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या हा मोठा मुलगाच उचलतो. घरातल्या प्रत्येकाचा आधार होतो. कुणी समजा चुकत असेल तर त्याला समजावतो, सांभाळून घेतो. आज खांडेकरांना तुझ्या रूपाने या घरचा मोठा मुलगा मिळालाय, तेव्हा आता माझ्यावरची सगळी जबाबदारी तू घ्यावीस अशी माझी मनापासून इच्छा आहे. कसली जबाबदारी? या आपल्या सगळ्या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्याची. हे बघ केदार, युवराज आणि तुझं फारसं पटत नाही मला माहिती आहे, आणि याला सर्वस्वी जबाबदार युवराजच आहे. पण तरी युवराजचा मोठा भाऊ म्हणून तू त्याला समजून घेशील.
नाही नाही, हे बघ केदार, म्हणजे ही गोष्ट मी तुझ्याकडे मागून तुझ्यावरती खूप मोठा अन्याय करतोय असं जर तुला वाटत असेल तर तसं मला स्पष्ट सांग. मोठा मोठा म्हणून मला तुझ्यावरती कुठलीही गोष्ट लादायची नाहीये, माझा तसा अजिबात हेतू नाहीये बरा. पण कुटुंब हे असं जोडून ठेवावं लागतं रे, जोडून ठेवायचं असतं. कोणी एक घरातलं चुकत असेल तर त्याला हात धरून योग्य त्या मार्गावर आणावं लागतं. आणि ती जबाबदारी घरातल्या मोठ्याची असते, वडीलधाऱ्याची असते. आणि आपल्या या घरातला वडीलधारा आता तू आहेस केदार. तेव्हा मला तुझ्याकडनं आता एक वचन हवं आहे केदार. वचन? हो, कोणतं? माझ्यानंतर माझ्या युवराज सोबत असलेला तो वडीलधारा हा तू होशील. हे बघ केदार, माझं आणि युवराजचं फारसे कधी पटत नाही. पण तरी माझं माझ्या दोन्ही मुलांवरती खूप प्रेम आहे रे. मी जोपर्यंत जिवंत आहे परंतु माझ्या दोन्ही मुलांना असं छान एकत्र आलेलं बघायचं आहे मला. वेळेनुसार आणि गरजेनुसार तुम्हाला दोघांनाही राम आणि भरत होताना बघायचं आहे मला. माझ्या नंतरही माझं सगळं कुटुंब असं छान एकत्र घट्ट असायला हवं. हे बघ, युवराज कधी काही चुकलाच तर तू त्याला रागाव, शिक्षा कर, हवं तर काही हरकत नाही. पण त्याला समजून घे, सांभाळून घे केदार. त्याचा मोठा भाऊ म्हणून त्याला कधीही अंतर देऊ नकोस. आपल्या या सगळ्या कुटुंबाला असं छान एकत्र घट्ट जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तू घ्यावीस अशी माझी इच्छा आहे केदार. ही माझी शेवटची इच्छा असं समज बाळा. मला माहिती आहे केदार, मी तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी टाकतोय, पण माझ्या मनातली ही शेवटची इच्छा पूर्ण कर प्लीज. युवराजला सांभाळून घे प्लीज. वचन दे मला प्लीज. मी उद्या घरी जाईन ना, आईची पुण्यतिथी आहे ना म्हणून. कारण तिकडे सुमीला कोणीच मदत करणार नाही, सगळी कामं ती एकटी करेल. दूध घे. तर मी जाऊन तिला जरा मदत करेन. जेवण वगैरे बनवून जाईन मी, तू फक्त वाढशील का सगळ्यांना?